आज मी नर्मदा नदीच्या काठी बसेल तर होता, बाकी असं काही पाहायला भेटीन मी विचार बी केलता ना. आज जाणं होतं भाऊ ओंकारेश्वरले. सकाळी मम्मीने मस्त गरमागरम चहा आणून दिली, चहा वगैरे घेतला आणि भाऊ मी इकडे खाली आला देवघराकडे. इकडे पाटील भाऊ वासू भाऊ माझे पप्पा गाडीजवळ उभेच होते. म्हटलं मी आलाच बाबांचं दर्शन घेऊन. मध्ये आला भाऊ, बाबांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि शिधी धाव घेतली गाडीकडे. गाडीत बसून आम्ही शिधी निघून जाता आणि आम्ही टापोटाप चाललेच राहता. तेवढ्याच समजते की आपल्या गाडीच्या चाकामध्ये हवा कमी आहे. मग काय भाऊ गाडी पंक्चरच्या दुकानावर घेता आणि चाकामध्ये चांगली दाबून हवा मारून घेता. आणि मित्रांनो मस्तपैकी ऍक्टिव्हिटी शटवली होती. पप्पानं मी मस्त जरा तरी अंग वगैरे शकलं. आपण इकडे अशी थंडी पडेल होती दोस्ता हो की तुम्हाला काय सांगू. हे पहा तुम्ही वस कितला पडत होता तर माणसाले माणूस दिसत नव्हता. मग काय भाऊ मला तर लागत होती जप. मीनं मस्त तन्नून दिली जप म्हणून उठला तर पाहत होतो येणे गाडी थांबवली होती भाऊ नाश्त्यासाठी. चला म्हटलं या गोडून आपण चांगला दाबून नाश्ता करून घेऊ. मग काय भाऊ चढून पोहा वगैरे खाल्ला आणि शीत डाफोडा आम्ही येत आले ओंकारेश्वर मध्ये. कोणत्या बी देवस्थानावर जा तुम्ही, देवस्थानावर गेले की एक असं हॅपी मूड होऊन जाते. मग आम्ही येत राहता भाऊ इकडे नर्मदा नदीवर. मग मी मस्तपैकी पाण्याच्या बाटल्या वगैरे भरून घेतो ना हातपाय धुवून घेतो. अंग मी याच्यासाठी धोतनी दोस्त आहे हो की मला थंडीच्या एवढ्या बेकार शिकायता की मी तुम्हाला सांगू बी शकत नाही. आणि मी ना आडी आल्यावर अजून एक गोष्ट अशी नोटीस केली की आपले लोक आता सुधारले. पहिले सारखी काही घाण करताना आणि सुधारायलाच पाहिजे ना हो. तवाच तर काठावर बसाईन आणि एक नंबर असा लाटायचा आवाज ऐकाई. मग थोडा टाइम नदीवर निवांत बसून भाऊ आम्ही शिथे निघून जाता मंदिरावर जायसाठी. आणि आज आपल्याला ओंकारेश्वर मंदिरावर न जाणं होतं, आपल्याला जाणं होतं ममलेश्वर महादेव मंदिरावर. मग आम्ही येत राहता भाऊ इकडे ममलेश्वर महादेव मंदिरावर. आता म्हटलं झटपट पटापट दर्शन रांगेत लागून जाऊ आणि दर्शन घेऊन घेऊ. आणि आता इकडे ममलेश्वर महादेव मंदिरावर बी लय गर्दी राहायला लागून गेली मित्र आहे होते ना. पुरं चेंज करून टाकलं ना. मग आम्ही लागून जाता बस इथे दर्शन रांगेमध्ये. आणि आता मला असं वाटलं की पुढे काही व्हिडिओ शूट होणार नाही म्हणजे मंदिरामध्ये. बाकी भोले बाबाच्या आशीर्वादानं कोणी काही बोललं नाही ना हो मोबाईलचं. मग काय भाऊ एक नंबर असं दर्शन झालं आणि तुमच्यासाठी मी या व्हिडिओ काढून आणला. आणि आता या गोष्ट तुम्ही बी दर्शन करा आणि पटापट कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव. मग काय भाऊ दर्शन वगैरे झालं आणि शिधे आम्ही बाहेर येत राहता. मग मस्तपैकी रिक्षा वगैरे करता आणि शिधी धाव घेता आपल्या गाडीकडे येता भाऊ. गाडी वगैरे काढता आणि शिधे निघून जाता घरी जायसाठी. आजसाठी एवढंच दोस्त आहे. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. लोक ते फॉलोचं बटन दाबा फॉलो करून घ्या. यात ठेवा # ब्लॉग वाला.